हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती। हीच जिजाऊ जिने घडविले श्री शिव छत्रपती। राजमाता जिजाऊ यांचे स्मारक वर्धा शहरात व्हावे अशी जनतेची मागणी होती। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी पूर्ण झाली नव्हती। वर्धा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी ही मागणी शासन दरबारी लावून धरली। वर्धा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा तत्कालीन वित्त मंत्री महाराष्ट्र शासन माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि निधी उपलब्ध करून दिला आणि हे भव्य नेत्रदीपक स्फूर्तिदायक जिजाऊंचे स्मारक वर्धेत साकारले। आमचे आमदार, आमचे खासदार आणि कामगिरी आहे तर त्यांची दमदार। राजमाता मासाहेबाच्या या स्मारकाचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो। 2-3 आमदार असे महाराष्ट्रातले, त्यामध्ये पंकज भाऊ आहे का ज्यांनी या वर्धा मतदारसंघाला सगळ्यात जास्त दिली आहे। मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव ज्याकरिता संपूर्ण राज्यातून देशातून आपण सिंदखेड राजा इथं लाखोच्या संख्येने जमा होतो आणि त्या ठिकाणी जिजाऊच्या स्मारकासमोर नतमस्तक होतो। आज ती संधी वर्धेतल्या सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना या ठिकाणी उपलब्ध झाली। मी संपूर्ण श्रेय देईल आमचे नेते सन्माननीय सुधीरजी मुनगंटीवार, ज्यांनी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून संपूर्ण वर्धा विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरिता एक नवीन दिशा देण्याचं काम केलं। आणि मला जेव्हा विविध संघटनांच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली की जिथं संपूर्ण जगविख्यात राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना जर का कोणी घडविलं असेल तर त्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं स्मारक आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये कुठेही नाही। यांचं स्मारक या ठिकाणी व्हावं आणि जेव्हा हा प्रस्ताव सन्माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांच्या समोर मांडला, त्यांनी कुठलाही वेळ न जाऊ देता तातडीने याला मान्यता दिली आणि आज आपण सर्वजण भाग्यवान ठरलो। नालवाडीच्या दादाजी धुनीवाले चौकात साकारलेले हे स्मारक वर्धा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे। स्त्री शक्तीचं आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला पूजनीय असलेल्या राजमाता जिजाऊ यांचं हे स्मारक सर्वांनाच स्फूर्तिदायक ठरेल। जय जिजाऊ, जय जिजाऊ।